मोखाडा तालुक्यातील खोडाळा ग्रामपंचायत हद्दीतील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा जलसंधारण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद पालघर आणि रहा फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आमदार हरिश्चंद्र भोये, विक्रमगड विधानसभा, प्रकाश निकम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषजी चोथे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप वाघ, पंचायत समिती सभापती मोखाडा मिलिंद झोले, तालुका अध्यक्ष भाजपा प्रल्हाद काका कदम, रघुनाथ पवार, उमेश एलमामे, उपसरपंच खोडाळा नामदेव पाटील, प्रभाकर पाटील, पत्रकार ज्ञानेश्वर पालवे तसेच रहा फाउंडेशन मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सारिका कुलकर्णी, प्रकाश वाघ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमावेळी बोलताना आमदार हरिश्चंद्र भोये यांनी जव्हार, विक्रमगड आणि मोखाडा या आदिवासी व डोंगराळ भागातील सातत्याने भेडसावणाऱ्या वीज समस्येवर स्पष्ट भूमिका मांडली। वर्षानुवर्षे जनतेला विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। आता कुठलीही कारणे न सांगता संबंधित विभागाने तातडीने काम करावे असे आदेश दिले आहेत। मी स्वतः फोन करून कामाला गती दिली असून हा प्रश्न लवकरच सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी 132 केव्ही लाईनबाबतही माहिती दिली। या प्रकल्पातील बहुतांश टॉवरचे काम पूर्ण झाले असून 358 पैकी 300 टॉवर उभे करण्यात आले आहेत। उर्वरित काही टॉवर कांदळवन क्षेत्रात येत असल्याने उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे। ती मिळाल्यानंतर वीज पुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल असे आमदार भोये यांनी स्पष्ट केले। तसेच सूर्यानगर मार्गे पर्यायी वीज जोडणीचा मार्ग काढण्यात येत असून त्यामुळे आदिवासी भागातील वीज पुरवठा अधिक सक्षम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। जनतेने आम्हाला कामासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे आम्ही सदैव जनतेच्या पाठीशी आहोत। दिवसरात्र काम करून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत असे भावनिक उद्गार त्यांनी काढले। दरम्यान गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या उपक्रमामुळे तलावांची पाणी साठवण क्षमता वाढणार असून काढण्यात आलेला सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शिवारात वापरण्यात येणार आहे। त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन शेती उत्पादनालाही चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा। जे पाणी आपण लाईन टाकायला लावली, त्यांनी लाईन पण टाकली, परंतु ते आम्हाला पाणीच कंटिन्यू खोडा गाव 5.5 ते 6,000 लोक वस्तीचं आहे आणि ते 1च तास पाणी देतात। 1 तासामध्ये आमची टाकी अर्धी भरते आणि ती पूर्ण कोणाला पोहोचत नाही। तर कृपया त्यांना जेव्हा पण येईल तेव्हा आम्हाला पूर्ण फोर्सनी ते पाणी 4 ते 5 तास भेटलं तर एक 4-5 लाईनी क्लिअर होतील आणि अर्ध्या गावाची तेवढा ताण भागेल। म्हणजे आम्ही ते 2 दिवसाआड येतो ना, तर एक आम्हाला एकूण 14 लाईन सोडायच्या असतात गावात, तर त्या आपण ते सोडवाल अशी मी पूर्ण ग्रामस्थांकडून अपेक्षा व्यक्त करतो। माननीय प्रकाशजी वाघ सर यांना सांगतो। जास्त वेळ नाही बोलता, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। कारण हा सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। सगळ्यात महत्त्वाचं मला यासाठी आनंद होत आहे की मी 2008 ते 2016 खोडाळ्यात राहायचो आणि ह्याच धरणाचं पाणी प्यायचो। त्यामुळे मी जवळपास 8 वर्ष इकडे राहत होतो आणि ह्याच धरणातनं पाणी प्यायचो। त्यामुळे मला तो एक संधी मिळाली की त्याच धरणामधलं पाणी काढण्याचं। तर मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो। सन्माननीय आमदार साहेब असतील, सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, त्यानंतर इतर आदरणीय सर्व, तसेच माझे सहकारी जे आहेत दीपकजी कडलक आणि ही मी ग्रामपंचायतला विनंती करेल की त्यांनी 2 किंवा 3 मशिनरी आम्ही पाठवू, काही डंपर पाठवणार आहोत। जास्तीत जास्त उभं राहून करून घ्यावी आणि कमी वेळ आहे, त्यामुळे जसं निकम साहेब बोलले की किमान 2 महिन्याचा कालावधी पाहिजे, तेव्हा हा संपूर्ण गाळ निघू शकेल। 2-3 मशिनरी आणि डंपर मोठ्या प्रमाणात लावून तो जो योग्य गाळ आहे तो मला असं वाटतं शेतकऱ्यांनी न्यावा, कारण तो खूप सुपीक गाळ आहे। किंवा ग्रामपंचायतनी एखाद्या योग्य ठिकाणी त्याचा काहीतरी वापर करावा, जिथे आपल्याला काही जागा तयार करता येईल अशा प्रकारचं। आणि निकम साहेबांनी सांगितलेलं जो वृक्षांचा प्रश्न आहे, आम्ही दरवर्षी साधारणतः आमचं टार्गेट असेल की 1 लाख वृक्ष लागवड आपल्याला मोखाड्यामध्ये आणि म्हणजे पूर्ण पालघरमध्ये करायची आहे। त्याचा शुभारंभ आपण साहेबांच्याच जवळच्या म्हणजे गोंदेमधून करणार आहोत यावर्षी। आणि यावर्षी आपण 15,000 सुरुवात करणार आहोत।
पुढच्या वर्षी मात्र आपण ही संख्या साधारणतः 70-80 हजारापर्यंत